आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे श्रीराम लागू। आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत। 17 डिसेंबर 2019 रोजी वयाच्या 92व्या वर्षी त्यांचे निधन झाले। चित्रपटसृष्टीत कार्यरत असताना ते कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिले, तरीही त्यांचे कुटुंब मात्र प्रसिद्धीपासून कायमच लांब राहिले। त्यांच्या कुटुंबाबद्दल लोकांना कायमच कुतूहल वाटत आलं आहे। आज आम्ही या व्हिडिओद्वारे त्यांच्या कुटुंबाची सविस्तर माहिती देणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। डॉक्टर श्रीराम लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 या दिवशी सातारा येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव बाळकृष्ण लागू तर आईचे नाव सत्यभामा होते। त्यांचे वडील पेशाने डॉक्टर होते। पुढे श्रीराम लागू हे सुद्धा वडिलांप्रमाणेच डॉक्टर झाले। त्यांनी बीजे वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतलं। काही वर्ष डॉक्टरकी केल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला। याच दरम्यान गिधाडे या नाटकाच्या वेळी श्रीराम लागू यांची दीपा बसरूर यांच्याशी ओळख झाली। पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी 1971 साली लग्न केलं। श्रीराम लागू यांची पत्नी एवढीच दीपा लागू यांची ओळख नसून त्या सुद्धा अभिनेत्री आहेत। त्यांनी इंद्रधनुष्य, पहाट, अवंतिका अशा मालिकांमध्ये काम केलं आहे। श्रीराम लागू आणि दीपा या दाम्पत्याला 2 मुलगे आणि 1 मुलगी आहे। यापैकी त्यांच्या तन्वीर नावाच्या मोठ्या मुलाचे एका अपघातात निधन झाले। तन्वीर एकदा मुंबई-पुणे ट्रेनने प्रवास करत होता। तो ट्रेनमध्ये खिडकी शेजारी बसला असताना झोपडपट्टीतील एका मुलाने ट्रेनवर दगड फेकून मारला। तो दगड तन्वीरच्या डोळ्याला आणि डोक्याला लागला। त्यात त्याला गंभीर दुखापत झाली। त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान आठवड्याभरातच त्याचं निधन झालं। या दुःखद घटनेने संपूर्ण लागू कुटुंब हादरून गेले होते। नंतर आपल्या मुलाच्या स्मरणार्थ श्रीराम लागू यांनी भारतीय रंगभूमीवरील मान्यवर कलाकारांसाठी तन्वीर सन्मान हा पुरस्कार सुरू केला। श्रीराम लागू यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव आनंद आहे। ते जागतिक कीर्तीचे मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट असून अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे स्थायिक आहेत। त्यांच्या पत्नीचे नाव डॉक्टर संध्या दीनदयाल लागू आहे। या दाम्पत्याला 2 मुले आहेत। मुलगा तस्मय लागू हा वकील आहे। त्याने अमेरिकेत ॲलिसन पार्कर नावाच्या मुलीशी लग्न केलं आहे। तर आनंद लागू यांच्या मुलीचे नाव जानका लागू असून ती देखील डॉक्टर आहे। श्रीराम लागू यांच्या मुलीचे नाव डॉक्टर बिंबा कानिटकर असून त्या पुण्यात राहिल्या आहेत। त्यासुद्धा डॉक्टर असून स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत। त्यांना सलील कानिटकर आणि अंजली कानिटकर अशी 2 मुले आहेत। तर ही होती श्रीराम लागू यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती। श्रीराम लागू यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। त्यामुळे अभिनयासोबतच शैक्षणिक यशाची परंपराही या कुटुंबात दिसून येते।